सर्वांना नमस्कार. संकल्प शिष्यवृत्ती ऑनलाईन शाळा या आपल्या उपक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मुलांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण बुद्धिमत्ता या विषयामधील क्रम या घटकामधील उपघटक चिन्ह या भागाविषयी आज माहिती पाहणार आहोत. आजपर्यंत आपण जेवढे बुद्धिमत्तेतील भाग पाहिले त्या सर्व भागापेक्षा हा आजचा जो उपघटक आहे हा सर्वात वेगळा आहे. कारण मागील 3 घटकामध्ये चिन्ह हा उपघटक आलेला नव्हता, तो या घटकामध्ये आलेला आहे. तर आज अत्यंत काळजीपूर्वक पहा की चिन्हावर आधारित क्रम या उपघटकामध्ये आपल्याला कशा स्वरूपाचे प्रश्न येतात. तर पहा, सर्वप्रथम आपण क्रमाविषयी माहिती पाहतोय. म्हणजेच इथं चिन्ह जरी दिलेले असतील तरीही आपल्याला क्रम शोधायचा आहे की त्या चिन्हामध्ये काय आलंय. तर पहा, ज्या वेळेला या उपघटकावर आपल्याला प्रश्न येतात त्यावेळेला 2 प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जातात. 2 प्रकारे आपल्याला चिन्ह दिलेले असतात. ते चिन्ह अगोदर समजून घेऊया कोणकोणत्या प्रकारचे चिन्ह असतात. सर्वप्रथम मुलांनो, तुम्हाला ज्या वेळेला या ठिकाणी प्रश्न दिलेला असतो त्या वेळेला गटागटाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला चिन्ह दिलेले असतात. पहा, चिन्ह देत असताना विशिष्ट एक गट, हा एक गट झाला, असे गट असलेले 3 ते 4 गट तुम्हाला दिलेले असतात. आणि हे 3 ते 4 गट दिलेले असताना शेवटी तुम्हाला एक प्रश्नचिन्ह दिलेलं असतं. पहा, त्यानंतर इथं पुन्हा दुसरा एक गट आणि शेवटी प्रश्नचिन्ह. चिन्ह दिलेले आहेत, पण हे चिन्ह देत असताना सुद्धा तुम्ही म्हणाल की नेमके कोणते चिन्ह देतील. तर पहा, या ठिकाणी त्रिकोण असेल, चौकोन असेल, आयत असेल, वर्तुळ असेल, या आपल्याला या ठिकाणी जरी आकृत्या दिसत असतील तर यांचा आकार अत्यंत छोटा असतो, म्हणून आपण यांना चिन्ह म्हणायचं. याचबरोबर तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे चिन्ह सुद्धा दिलेले असतील. त्यानंतर आपण मोबाईल मध्ये जे पाहतो स्टार असेल, हॅश असेल, अशा स्वरूपाचे चिन्ह सुद्धा तुम्हाला दिलेले असतील. यामध्ये प्रश्न देताना हा पहिल्या प्रकारचा प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीने दिलेला असेल की दिलेले चिन्ह हे तुम्हाला गटाच्या स्वरूपामध्ये दिलेले असतील. आणि सर्वात शेवटी एक गट तुम्हाला विचारला जाईल आणि खाली पर्यायामध्ये 4 पर्याय दिलेले असताना तुम्हाला 4 वेगवेगळे गट याच्यामध्ये दिलेले असतील. अशा स्वरूपामध्ये जेव्हा प्रश्न आपल्या समोर येईल त्यावेळेस या गटाचा विचार करा की गटामध्ये कोणत्या आकृती आहेत. पहिल्या गटाचं निरीक्षण करा, त्याच्यावरून 2 क्रमांकावर जो गट आला त्या गटामध्ये काय बदल झालाय याचं निरीक्षण करा. कोणत्या चिन्हांची भर घातली, कोणते चिन्ह कमी केले, या बाबी आपण पाहणारच आहोत. आणि नंतर आपल्याला चौथा गट काढायचा आहे. हे झाले पहिल्या स्वरूपाचे प्रश्न. यामध्येच तुम्हाला आणखी एक वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न दिलेला असतो चिन्हाच्याच स्वरूपामध्ये. तो म्हणजे या ठिकाणी प्रश्नामध्ये असे चिन्हांचे गट न देता तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी चिन्ह दिलेले असतात. अजिबात कुठल्याही पद्धतीचा गट या ठिकाणी तयार केलेला नसतो. आता मग या स्वरूपाचे प्रश्न आपण कसे सोडवायचे, तर त्यासाठी सुद्धा लक्षात ठेवा. आणि हे असा गट दिलेला असताना मध्येच कुठेतरी प्रश्नचिन्ह असतं आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला काही चिन्ह दिलेले असतात. चिन्हावर आधारित प्रश्न आपल्याला गटामध्ये देऊ की अशा पद्धतीने सलग आपल्याला चिन्ह जरी दिलेले असतील तरीही या वेळेला सुद्धा आपल्याला त्याचे गट बनवता आले पाहिजे. कारण चिन्हावर आधारित प्रश्न सोडवताना त्या चिन्हांचे गट जर बनवले तर आपल्याला प्रश्न सोडवायला अत्यंत सोपा जातो. मग इथं तर आपल्याला जशाला तसे गट दिलेत, मग या ठिकाणी जेव्हा सलग चिन्ह आहेत तेव्हा गट कसे तयार करायचे तर ते अगोदर समजून घ्या. असे चिन्ह दिलेले असताना सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला किती चिन्ह दिलेत ते मोजा. या ठिकाणी पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. पहा, या ठिकाणी तुम्हाला एकूण 15 चिन्ह दिलेले आहे. इकडे काढतो एक. कधी हे चिन्ह तुम्हाला दिले
दिलेले असतील त्यावेळेला हे चिन्ह मोजा आणि काय करायचं की हे चिन्ह मोजल्याच्या नंतर याचे समान गट तयार करायचे. किती कितीचे गट समान होतील हे पहा. इथं 15 आहेत म्हटल्याच्या नंतर आपल्याला यांचे जर समान गट करायचे म्हटलं आणि तुम्ही म्हणाल गट समान केले तर फक्त 2च करू, नाही, जास्तीत जास्त गट किती होतील हे पहा. म्हणजे एका गटामध्ये कमीत कमी 3 पेक्षा जास्त चिन्ह आले पाहिजे असे गट तयार करा. इथं 15 आहेत म्हटल्याच्या नंतर याचे आपण 2 प्रकारे गट करू शकतो. 15 म्हटल्यावर एक तर पाचचा एक गट तयार होईल किंवा 3चा गट. अशा पद्धतीने गट करायचा. समजा 3चा गट केला, 1 2 3 हा झाला पहिला गट. पुन्हा इथून 1 2 3 दुसरा गट, 1 2 3 तिसरा गट. अशा पद्धतीने याचे अगोदर गट करून घ्या आणि त्याच्यानंतर त्यांचं निरीक्षण करायला सुरू करा. अशा 2 स्वरूपाचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेले असतात, ते अगोदर पाहायचे. जर गटामध्ये दिलेले असतील तर गटाचं निरीक्षण करा काय बदल झालाय, आणि जर सलग चिन्ह दिलेले असतील तर चिन्ह मोजा आणि त्याच्यानंतर त्याचे समान गट बनवा आणि नंतर गटामध्ये त्यांचं निरीक्षण करा. मग निरीक्षण करत असताना आपल्याला याच्यामध्ये काय काय बदल झालेला असू शकतो हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. ज्या वेळेला तुम्हाला गट दिलेला असेल किंवा सलग चिन्ह दिलेले असतील त्या प्रत्येक वेळेला एक लक्षात ठेवा की तुम्हाला जे चिन्ह दिलेले आहेत हे चिन्ह डावीकडे सरकलेले असू शकतात. म्हणजे कसं, समजा हा पहिला गट आहे, पहिल्या गटामध्ये 3 चिन्ह आहेत, मग 1 नंबरला जो गट चिन्ह दिलेला आहे हे गट पुढच्या याच्यामध्ये इकडे सरकलं. पहा हे इकडं या बाजूला, गटाच्या या बाजूला गेलं म्हणजे उजवीकडे. पहा चिन्ह डावीकडे किंवा उजवीकडे सरकलेले असू शकतात. इथं हे चिन्ह उजवीकडे सरकलं. पुढच्या गटामध्ये इथं जर आपण पाहायला गेलो तर पहा आणखी हे चिन्ह सर्वात शेवटी गेलं उजवीकडे. याला म्हणायचं चिन्ह डावीकडे किंवा उजवीकडे सरकतात. हे पहा तो संबंध असेल तर पुन्हा इथं पुढचं पाहताना काय होईल, 1 नंबरचं चिन्ह शेवटी जाईल आणि 2 नंबरचं चिन्ह इथं येईल. अशा पद्धतीनं चिन्ह गटामध्ये दिलेलं डावीकडे सरकलं का उजवीकडे सरकलं आणि त्याच्यानंतर दुसरा गट तयार झाला. आणखी दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये झालेली असते ती म्हणजे गटानुसार चिन्हाच्या संख्येत बदल होतो. पहा कधी कधी आपल्याला काय होतं की ज्या वेळेला आपल्याला चिन्ह दिलेले असतात आणि ते चिन्ह जेव्हा गटामध्ये असतील तर त्यावेळेला त्या गटामध्ये संख्येत बदल झालेला असतो. तो कसा बदल होतो पहा. समजा 1 2 3 4 पहिला गट, दुसरा गट झाला, मी 2च गट घेतो कारण याच्यावर आधारित प्रश्नांचा सराव आपण घेणार आहोत. पहिला गट आहे, पहिल्या गटामध्ये 2 त्रिकोण आणि 2 चौकोन आहेत. दुसऱ्या गटामध्ये संख्येमध्ये बदल झाला, इथं 2 त्रिकोणाचा 1 त्रिकोण झाला आणि 2 चौरसाचा 1 चौरस झाला. संख्येमध्ये बदल झाला. हा बदल 2 प्रकारे होऊ शकतो. एक तर पहिल्या गटापेक्षा दुसऱ्या गटात येणाऱ्या चिन्हामध्ये च्या संख्येमध्ये एक तर कमी येईल किंवा वाढेल. हा फरक आपण अगोदर समजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण त्या गटांचं निरीक्षण करून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा चिन्ह शोधायचं किंवा चिन्हाचा गट त्या पर्यायामधून आपल्याला शोधायचा असतो. पहा अत्यंत सोपा असा हा भाग आहे. चिन्हांचं फक्त निरीक्षण करायचंय. गटाचं निरीक्षण करताना चिन्ह डावीकडे सरकलं का उजवीकडे सरकलं का हे पाहायचंय किंवा संख्येच्या चिन्हांच्या संख्येमध्ये काही बदल झाला का हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. ताबडतोब थोडस जरी आपण या गटांचं निरीक्षण केलं तरी आपल्याला याचं उत्तर लवकरात लवकर सापडतं. आता यावरच आधारित काही प्रश्नांचा पण आपण सराव घेऊयात. चला प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न पहिला, या ठिकाणी आपल्याला त्रिकोण दिलेले आहेत. पहा निरीक्षण करा. या पहिल्या गटामध्ये 4 त्रिकोण आहेत, दुसऱ्या गटात 4 आहेत, तिसऱ्यात 4 आहेत. याचा अर्थ शेवटच्या गटामध्ये सुद्धा 4च आपल्याला त्रिकोण येणार आहे. म्हणजे संख्येचा बदल या ठिकाणी झालेला नाही. आता मग या आकारामध्ये यांच्या काही बदल आहे का पाहून घ्या.
आकारामध्ये सुद्धा काही बदल नाही. तर त्याच्यानंतर आता पाहायचं की याच्यामध्ये आपण पहिला मुद्दा पाहिला होता की चिन्हाच्या स्थानामध्ये बदल झालाय का, चिन्ह डावीकडे सरकलं का उजवीकडे सरकलं, हे अगोदर पाहून घ्या. या वेळेला आपण हे पूर्ण गट पहा, हे गट आणि हा गट या दोघांचं आपण निरीक्षण करायचं. पहा, या ठिकाणी दिसणारा त्रिकोण या ठिकाणी कुठं दिसतोय पहा, 1 क्रमांकावर असलेला त्रिकोण या ठिकाणी आपल्याला 4 क्रमांकावर आला. पहा, वाटल्यास आपण याला नंबर देऊ, 1 2 3 4. 1 क्रमांकाची आकृती या ठिकाणी 4 क्रमांकावर गेली. 2 ठिकाणचं जे काही आकृती आहे ती इथं 1 क्रमांकावर आली. 3 ठिकाणची इथं 2 वर आली आणि 4 ची 3 वर. आणि जी 1 क्रमांकाला होती ती 1 क्रमांकाची आकृती इथं 4 क्रमांकाला. यावरून आपल्याला असं लक्षात येतं की या गटामध्ये जेव्हा पहिल्यावरून दुसऱ्या चिन्हांचा गट तयार झाला त्यावेळेला 1 क्रमांकावर जे काही चिन्ह आपल्याला दिलेलं आहे ते चिन्ह फक्त किती क्रमांकावर गेलं, 4 क्रमांकावर गेलं. आता हाच संबंध पुढच्या आकृतीमध्ये आहे का पाहून घ्या. पहा, इथं 1 क्रमांकाला जी आकृती आहे पहा बरं, इथं 4 क्रमांकाला आली. बाकीचे जशाला तसेच आहेत, 1 2 3. पहा, इथं 2 ची 1 ला, 3 ची 2 ला आणि 4 ची 3 क्रमांक. फक्त चिन्हांच्या स्थानामध्ये बदल झाला. 1 क्रमांकावर असलेलं गटातलं चिन्ह पुढचा गट तयार होताना फक्त उचलून सर्वात उजव्या बाजूला शेवटी ठेवलं. यावरून आपण पुढचा गट तयार करायचा. यामध्ये फक्त हे चिन्ह उचला आणि कुठं ठेवायचं, सर्वात शेवटी. मग आता इथून पहा बरं, आपल्याला 1 क्रमांकावर कोणतं येईल, हे चिन्ह आपलं इथं शेवटी गेलं. म्हणजे हे 1 2 इथं 3 आणि हे 4. पहा, हा पर्याय आपल्याला कुठं आहे शोधा बरं. हे चिन्ह याचं तोंड उजव्या बाजूला आहे. हा, हे चिन्ह शेवटी 1 क्रमांकाला हे चिन्ह पहा कुठं कुठं आहे. इथं एक आहे, इथंही आहे आणि हे, म्हणजे हे तर आपला पर्याय नाही, हा पर्याय कमी झाला. त्यानंतर पहा 2 क्रमांकाला आपल्याला हे चिन्ह पाहिजे, इकडे तोंड करून हे वर पाहिजे आपल्याला, म्हणजे हाही पर्याय नाही. इथं खाली आहे, हाही पर्याय नाही. तर हे पहा पर्याय 2 क्रमांकाची 1 ला, 3 क्रमांकाची 2 ला, 4 क्रमांकाचं चिन्ह 3 ला आणि इथं जे 1 क्रमांकाचं चिन्ह आहे ते या ठिकाणी 4 क्रमांकाला आलं. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने चिन्हांचं निरीक्षण करा. यामध्ये फक्त चिन्हाच्या स्थानामध्ये बदल झाला. सुरुवातीला जे चिन्ह आहे ते पुढचा गट तयार होताना फक्त शेवटी गेलं आणि अशा स्वरूपानं पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलं. पहा मुलांनो, प्रश्न दुसरा, यामध्ये सुद्धा आपल्याला चिन्हाचे 3 गट दिलेले आहेत आणि चौथा कोणता गट क्रमाने येईल हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. खाली या ठिकाणी पर्याय दिलेले आहे. पर्याय पाहण्याच्या अगोदर सर्वप्रथम आपलं लक्ष या 2 गटावरती केंद्रित करा आणि पहा या दोघांमध्ये काय बदल झाला. प्रत्येकामध्ये चिन्ह तेच आहे, पण आपण साधारण जरी पाहिलं यांच्याकडं तर आपल्याला असं दिसतं की या ठिकाणच्या चिन्हांनी आपली जागा बदलली. मग ती नेमकी जागा कोणत्या क्रमाने बदलली ही अगोदर शोधून काढा. पहा, इथं 1 2 3 आणि 4 प्रत्येक गटामध्ये 4 चिन्ह आहेत. आता 4 चिन्ह तर आहेत पण तेच चिन्ह आहेत, फक्त जागा बदलली. आता पहा, इथं 1 क्रमांकाला असलेला चौरस इथं किती क्रमांकाला गेला, 2 क्रमांकाला गेला. आणि 2 क्रमांकाला असलेलं वर्तुळ इथं 1 क्रमांकाला आलं. म्हणजे या ठिकाणी काय केलं यांनी, ह्या दोघांनी फक्त आपल्या जागेमध्ये बदल केला. पुढे पाहू, 3 क्रमांकाचा त्रिकोण इथं 3च क्रमांकाला आहे. 4 क्रमांकाचा पंचकोन इथं 4च क्रमांकाला आहे. म्हणजे पहिल्यावरून दुसरा गट जेव्हा तयार झाला त्यावेळेला फक्त 1 आणि 2 नंबरचे जे काही चिन्ह आहेत त्यांनी आपल्या जागेची अदलाबदल केली. आता पुढे पाहू, 1 2नच आपल्या जागेची अदलाबदल केली का. आता इथं 1 क्रमांकाला वर्तुळ आहे, इथं सुद्धा 1 क्रमांकाला वर्तुळ आहे. 2 क्रमांकाला इथं चौरस आहे, पण इथं 2 क्रमांकाला त्रिकोण आलाय. इथं पहा, इथं
3 क्रमांकाचा त्रिकोण इथं 2 क्रमांकाला आला आणि 2 क्रमांकाचा चौकोन इथं 3 क्रमांकाला गेला. 4 जशास तसा आहे. म्हणजे या ठिकाणी 2 व 3 क्रमांकाच्या आकृत्यांनी चिन्हांनी आपल्या जागेची अदलाबदल केली. क्रम लक्षात घ्या. पहिल्या गटामध्ये जो चिन्हांचा क्रम आहे त्यामधील 1 व 2 क्रमांकाच्या चिन्हाने आपल्या जागेची अदलाबदल केली आणि दुसरा गट तयार झाला. दुसऱ्या गटामधील 2 व 3 क्रमांकाच्या चिन्हाने आपल्या जागेची अदलाबदल केली आणि गट क्रमांक 3 तयार झाला. पहा या ठिकाणी 1 क्रमांकाला जशाच तसाच आहे, 2 चा 3 ला गेला, 3 चा 2 ला आला आणि 4 चा जशाच. यावरून आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की इथं क्रमांकाने आपली अदलाबदल केली, तेही एक एक टप्प्याने पुढे जाऊ. इथं 2 आणि 3 ला अदलाबदल केली, म्हणजेच या ठिकाणी 3 आणि 4च्या स्थानाची अदलाबदल करा. पहा अदलाबदल करूयात आपण यांची. वर्तुळ जशाच तसा जाग्यावर, 2 क्रमांकाचं चिन्ह जशाच तसं जाग्यावर. आता 3 ची जागा कोण घेणार? 4 क्रमांकाचं चिन्ह घेणार आणि 4 ची जागा 3 क्रमांकाचं. पहा हे आपलं उत्तर येणार. आता हे उत्तर पर्यायामध्ये पहा कुठं आहे? वर्तुळ, त्रिकोण. पहा पहिल्या ठिकाणी त्रिकोण आहे म्हणजे हे आपल्याला नाही पाहिजे, म्हणजे हे आपलं उत्तर नाहीये. दुसऱ्या ठिकाणी वर्तुळ आहे, पहा वर्तुळ, पण आपल्याला वर्तुळाच्या नंतर त्रिकोण पाहिजे, इथं पंचकोन आहे, हेही नाही. 3 क्रमांकाचा पर्याय पहा, इथं वर्तुळाला वर्तुळ, त्रिकोण आहे, पंचकोन आहे आणि चौरस आहे. म्हणजे हे आपल्याला जे आपलं उत्तर येणार आहे क्रमानं ते आपलं उत्तर आहे. इथं वर्तुळ, इथं पंचकोन म्हणजे 4ही नाही. यावरून इथं आपल्याला असं दिसतं की इथं क्रमाक्रमाने 1 क्रमांक, 2 क्रमांक, 3 क्रमांक, 4 क्रमांकांच्या आकृत्यांनी आपल्या जागेची टप्प्याटप्प्याने अदलाबदली केली. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं आपलं पर्याय क्रमांक 3. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न 3. या प्रश्नामध्ये आपल्याला काही चिन्ह दिलेले आहेत. या गटागटामध्ये असलेल्या चिन्हांचं जर आपण निरीक्षण केलं तर या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की आपल्याला फक्त 2च प्रकारचे चिन्ह आहेत, त्रिकोण आणि चौकोन. त्रिकोण चौकोन, त्रिकोण चौकोन आहे. मग हे पाहिल्यानंतर पहा आपल्याला इथं 3 गटामध्ये त्यांची संख्या थोडीफार कमी झालेली दिसते. म्हणजे याचाच अर्थ की हा प्रश्न आपल्याला चिन्हाच्या संख्येवर आधारित आहे. मग तो संबंध पहा, पहिला गट आणि दुसरा गट या दोघांमध्ये काय बदल झाला? पहिल्या गटापेक्षा दुसरं गट. इथं जर पाहिलं अशा वेळेला चिन्हांची संख्या मोजा, 1 2 3 4. इथं 4 त्रिकोण आहेत, त्रिकोणांची संख्या 4 आहे, तर चौकोनाची संख्या 3 आहे. मग आता पुढचा गट पहा बरं काय झालं. 1 2 3 त्रिकोणांची संख्या 3 आहे आणि चौकोनाची संख्या 2 आहे. आता यावरून आपल्याला लक्षात येईल की या पहिल्या गटापेक्षा दुसऱ्या गटामध्ये 1 त्रिकोण कमी झाला आणि 1 चौकोन सुद्धा कमी झाला. 4 चे 3 झाले आणि 3 चे 2 झाले. हाच संबंध पुढच्या दुसऱ्या गटाचा तिसऱ्या गटाशी आहे का पहा. इथं सुद्धा 1 2 3 त्रिकोण आहेत तर इथं 2 त्रिकोण झाले आणि चौकोन इथं 2 आहेत तर इथं 1 झाला. यावरून आपल्याला लक्षात येतं की पहिल्या गटापेक्षा दुसऱ्या गटामध्ये 1 1 दोन्ही चिन्ह कमी झाले. तोच क्रम पुढच्या आपल्या प्रश्नचिन्हासाठी आपण तिथे लावायचा. आता इथं 2 त्रिकोण आहेत म्हणजे इथं त्रिकोण किती राहणार? 1 त्रिकोण. मग इथं 1 चौकोन आहे तर इथं चौकोन किती असणार? 0. इथं चौकोन असणारच नाही. म्हणजे इथं आपल्याला फक्त प्रश्नचिन्हाच्या जागी 1 त्रिकोण एवढंच चिन्ह येणार. आता पहा बरं आपल्या पर्यायामध्ये 1 त्रिकोण आहे का दिलेला? इथं आहे पर्याय क्रमांक 4. हे आपलं उत्तर आहे. अशा पद्धतीने मुलांनो तुम्हाला दिलेले चिन्ह जर गटामध्ये असतील तर त्या गटामध्ये निरीक्षण करा, गटामध्ये नसतील तर त्यांना मोजा आणि त्यांचा एक एक गट तयार करा आणि त्यानंतर त्यांचं निरीक्षण करा आणि मग तुम्हाला या ठिकाणी निरीक्षण केल्यानंतर त्यामध्ये काही गोष्टी पहा, त्यामध्ये आपण
पाहूत की चिन्ह उजवीकडे गेलं का, डावीकडे गेलं का, चिन्हांची संख्या कमी झाली का, चिन्हांची संख्या वाढली का, हे अशा स्वरूपानं आपण पाहायचं आणि आपले प्रश्न क्रमानुसार सोडवायचे.